अभिव्यक्तीचं सर्वात मोठं माध्यम म्हणजे चित्रपट आणि या चित्रपटसृष्टीत जनसामान्यांचा शेतकऱ्यांचा बुलंद आवाज संवेदनशील आवाज म्हणजे चतुरस्र अभिनेते मकरंद अनासपुरे ज्यांनी फक्त व्यवस्थेला प्रश्नच विचारले नाही तर त्यावर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून उत्तरे शोधले आहेत. आपल्यासोबत स्वतः मकरंद अनासपुरे सर आहेत. सर, सध्या राज्यातल्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याकडे कसं पाहता तुम्ही? एकतर अतिवृष्टीने खूप नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधवांचं बऱ्याच विभागांमध्ये, बऱ्याच तालुक्यांमध्ये, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये. तर मुळात ह्या काही वर्षापासनं निसर्गाचं जे आपण पाहतोय अस्मानी ज्याला आपण म्हणतो संकट, ते वारंवार कधी अवकाळी पाऊस असेल, कधी गारपीट असेल, त्यामध्ये सातत्याने ते नुकसान होतं आहे असं आपल्या लक्षात येत आहे. तर मला असं वाटतं की दीर्घकालीन उपाययोजना अशा संकटांच्या समयीसाठीच्या तयार केल्या गेल्या पाहिजेत, एक म्हणजे. आणि आता संकटात असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना उभारी देण्याची गरज आहे. कारण आधीच नैराश्य खूप पसरलेलं आहे. त्यामध्ये आशेचा किरण, आशादायी चित्र दाखवणं हे संवेदनशील माणसाचं लक्षण आहे. तर समाजातली जेवढी संवेदनशील माणसं आहेत त्यांनी या निमित्ताने शेतकरी बांधवांना तो आशेचा किरण दाखवावा. आपण त्यांच्याबरोबर आहोत हे एकदा माणसाला जाणवलं की मग त्याचं नैराश्य दूर होण्यासाठी मदत होते. आणि या कालखंडात कलावंत म्हणून एकच हात जोडून कळकळीची विनंती मी बँकांना, पतसंस्थांना, मायक्रो फायनान्सवाल्यांना करतोय की शेतकऱ्यांच्या आता कर्ज वसुलीच्या मागे लागू नका. कारण जरी सरकारी आदेश असला तरी बऱ्याच ठिकाणी काही जण आपलं कर्ज परत घ्यायचं या दृष्टीने वसुलीकडे पाहतात. तर ह्या कालखंडात त्यांनी पाहू नये असं मी या निमित्ताने आवाहन करतो. सर, आता जे पॅकेज मिळालं शेतकऱ्यांना ते पुरेसं आहे का आणि सरकारकडून काय अपेक्षा आहेत आणखी? मला असं वाटतं की ते सर्वसमावेशक झालं. पॅकेज येत राहतात, योजनांच्या घोषणा होत राहतात. पण जेव्हा आपण ग्राउंड रिॲलिटीमध्ये बदल पाहतो, जेव्हा शेतकरी बांधवाच्या आयुष्यात, जीवनमानामध्ये बदल झालेला दिसेल, त्या दिवशी मी या सर्व गोष्टींचं स्वागत करेन. मी आता एक भाषण जे केलं तिथं शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये त्याच्यात कापसाच्या प्रश्नावर फार सुंदर भाष्य केलं. कापसाचा जो प्रश्न आहे म्हणजे तुम्ही आधीच्या काळाची तुलना केली. काय वाटतं तुम्हाला हा एकंदरीत प्रश्न तुम्ही कसा पाहता त्याच्यात? मी तेच म्हटलं की अवलंबून राहणं शेतकरी बांधवाचं खूप वाढलेलं आहे. शेतीतलं इन्व्हेस्टमेंट खूप वाढलेलं आहे आणि त्या मानाने परत येणारी रक्कम तशी तुटपुंजी आहे. आणि त्यात फक्त शेतीच करायची एवढाच विषय नाही आहे ना, संसारही सांभाळायचा आहे, मुलांना शिकवणं असेल, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, या सर्व गोष्टींकडे आपण समंजसपणे पाहिलं नाही आज, तर मग मला वाटतं की आपलं चुकतं आहे. हे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला म्हणजे ज्या वर शेतकऱ्यांची बरीचशी परिस्थिती भविष्य अवलंबून आहे. जर शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाला आणि शेतकऱ्याला उद्योगपतीचा म्हणजे उद्योजकाचा दर्जा जर मिळाला तर बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. भाषणात आपण बोललात, काय कन्सेप्ट काय तुमचा त्याच्यापैकी? मी असं म्हणलं की एका उत्पन्नावर शेतकऱ्याला अवलंबून ठेवू नका. आता आपल्याला कळतंय ना, एक खरीपाचा हंगामच गेला ना आता, त्यासाठी घेतलेलं कर्ज ती परतफेड कशी करणार? पुढचं उत्पन्नाची शाश्वती काय? म्हणून 5-6 उत्पन्न वर्षाकाठी जर शेतकरी बांधवाला मिळाले म्हणजे त्यातून वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या शेतामध्ये राबवता आल्या. त्यामध्ये त्याची पीक पद्धती आहेच आहे, पारंपरिक पीक असेल, फळबाग असेल, त्यानंतर भाजीपाला असेल, ह्याशिवाय पशुधन असेल, मत्स्यबीज असेल, मधुमक्षिका पालन असेल, शेळीपालन असेल, कोंबड्यांचं पालन असेल, असे वेगवेगळे स्रोत निर्माण करून दिले गेले पाहिजेत. त्यासाठी एक आयडियल मॉडेल सर्व तज्ज्ञांनी मिळून बनवलं पाहिजे. म्हणजे काय होईल की त्याला आसरा तर होईल की वर्षातनं आपल्याला 6 उत्पन्न मिळत आहेत. म्हणजे काय होईल की ती निराशा दूर होते. आणि कष्ट करणार आहे ना वर्ग, श्रमजीवी वर्ग आहे, खूप कष्ट करतो, उन्हातान्हात राबतो, कडक थंडी असेल तरी राबण्याशिवाय पर्याय नाही. अशी सगळी अवस्था असल्यानंतर आपण आता जर त्या केलं नाही, आपण आता जर ती घडी बसवली नाही तर पुढे आपल्यावर संकटांची मालिका ओढवू शकते. तर एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुमचा चित्रपट आहे गोष्ट छोटी डोंगराएवढी, त्यातला शेवटचा सीन जो होता
त्यामुळे तुम्ही व्यवस्थेला काही प्रश्न विचारले आहेत. सध्या शेतकरी त्याच अवस्थेत आहे, मरणाच्या दारात आहे आपण असं म्हणतो. आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या या महापुरानंतर वाढलेल्या आहेत. काय एकंदरीत व्यवस्थेला आणि शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? 2008 मध्ये तो सिनेमा केलेला आहे. 2008 म्हणजे आता किती वर्ष झाली? 17 वर्ष झाली. 17 वर्षे तो प्रश्न तितकाच जर ताजातवाना राहत असेल तर मग हा व्यवस्थेने अंतर्मुख होऊन विचार करण्याचा विषय आहे असं मला वाटतं. कारण तेव्हा तो सिनेमा म्हणून तेव्हा आम्हाला वाटत होतं की अरे हा विषय आपण मांडला पाहिजे. त्याच्या आधीपासून आत्महत्या चालू आहेत. पण आत्महत्या थांबवणं हे ज्या दिवशी आपल्याला समाज म्हणून जमेल त्या दिवशी मग आपण आपल्या यशाच्या गोष्टी करू. तोपर्यंत आपल्याला यशाच्या गोष्टी करता येणार नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे. आपण संपूर्ण ही मुलाखत मकरंद अनासपुरे यांची घेतल्यानंतर त्याचा सार जो आहे तो एका कवीच्या भाषेत जर बोलायचा तो म्हणतो की राबणारा बाप माझा घाम तिथे गाळतो, माझी यासाठी स्वतःचा जीव वेडा जाळतो, एवढी त्याची अपेक्षा एवढे त्याला हवे, ज्या घरी अंधारा आहे त्या घरी उजळू देऊ. आणि हे दिवे उजळण्याचं काम जे आहे ते आपल्या व्यवस्थेला आणि सरकारला करावं लागेल हीच अपेक्षा त्यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली आहे. उमेश रोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.